अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यातील जप्त केलेल्या आणि वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या तब्बल 345 बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव आज सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी शिरोली MIDC पोलीस ठाणे येथे यशस्वीपणे पार पडला। या लिलावामध्ये शाहूपुरी कोल्हापूर येथील SM स्टील फर्म यांनी 10,22,000 रुपयांची सर्वोच्च बोली लावून सर्व वाहने खरेदी केली। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री B धीरज कुमार यांच्या आदेशान्वये आणि करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुजित कुमार क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली या लिलाव प्रक्रियेसाठी विशेष समिती गठीत करण्यात आली होती। आज सकाळ 11 ते दुपारी 2 या वेळेमध्ये ही लिलाव प्रक्रिया पार पडली। या लिलावात भाग घेण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच धुळे जिल्ह्यातील एकूण 82 लिलावधारकांनी हजेरी लावली होती। लिलावधारकांसाठी 2,000 रुपये नोंदणी फी ठेवण्यात आली होती। लिलावात ठेवण्यात आलेल्या एकूण 345 वाहनांमध्ये दुचाकी 338, 4 चाकी 6, 3 चाकी 1 अशा वाहनांचा समावेश होता। या वाहनांच्या लिलावाच्या बोलीची सुरुवात 4,15,000 रुपयांपासून करण्यात आली होती। त्यानंतर झालेल्या चुरशीच्या बोलीत SM स्टील फर्मने सर्वाधिक 10,22,000 रुपयांची बोली लावत सर्व 345 वाहने आपल्या नावी केली। हा लिलाव पार पाडण्यासाठी करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार मोरे, मोटर परिवहन विभागाचे श्री सूरज सिंग राजपूत, शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री अमित पांडे, पोलीस उपनिरीक्षक श्री प्रमोद चव्हाण व शिरोली MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस कारकून आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून लिलाव प्रक्रियेचं कामकाज चोखपणे पाहिले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।